सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे रसिक हो, कलाकाराच्या बाबतीत जसं आयुष्यभर जपलेली तत्व कलेच्या संदर्भातले आदर्श महत्त्वाचे असतात, तसाच त्याचा सर्जनाचा प्रवास जो खरं तर रेझॉन दी आर्त्र असाच असतो, तोही फार महत्त्वाचा असतो. पंडित C.R. व्यास यांचं संगीत साधनेला वाहिलेलं आयुष्य हे असंच जणू रेझॉन द आर्त्र होतं. कलेसाठी जीवन, रागाचं वैविध्य शोधणं, त्याचं सौंदर्य आणि सत्यता उलगडणं हा त्यांचा ध्यास होता. आणि हा ध्यास त्यांना सर्वसामान्य संगीताच्या अभ्यासाच्या खूप पलीकडे घेऊन गेला, एका असामान्यतेकडे. म्हणूनच पंडित C.R. व्यास यांनी जवळजवळ 250च्या आसपास बंदिशी रचल्या. या बंदिशी जशा संगीताबद्दल होत्या तशा जगण्याबद्दलही होत्या. ओ मेहमान दो दिन के गुणी जान काहे करत अभिमान. हे तत्वज्ञान जगण्याचं तत्वज्ञानच होतं. पंडित C.R. व्यास यांचा स्वतःच्या कलेविषयीचा दृष्टिकोन इतका स्वच्छ, सुदृढ आणि समृद्ध होता. म्हणूनच त्यांनी स्वतःला कुठल्याही घराण्यामध्ये बंदिस्त केलं नाही. आणि म्हणूनच त्यांनी रचलेल्या बंदिशी गाण्यात कलाकारांनाही जिव्हाळा आणि आनंद वाटत असे. कलाकारांशी आपुलकीचं नातं प्रस्थापित होत असे, अगदी सहज. त्यांचे गुरु आणि त्यांचे शिष्य यांच्याशीही त्यांचं नातं असंच होतं. पंडित राजाराम बुवा आणि गुणीदास म्हणून ओळखले जाणारे पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे पंडित C.R. व्यास यांचं शिक्षण सुरू होतं. पंडित चिदानंद नगरकर, पंडित S.C.R. भट, पंडित K.G. गिंडे आणि पंडित S.N. रातांजणकर यांच्याकडे त्यांनी ध्रुपद धमारचं शिक्षण घेतलं. गुरु शिष्य परंपरेचा अप्रतिम दाखला पंडित C.R. व्यास यांच्या बाबतीत बघायला मिळतो. त्यांचे शिष्य पंडित प्रभाकर कारेकर, कुंदा वेलिंग, निर्मला गोगटे, नीलाक्षी जुवेकर, संजीव चिमलगी आणि त्यांचे सुपुत्र पंडित सुहास व्यास यांच्या बाबतीत हा वारसा सहज दिसतो. पंडित सुहास व्यास सांगताहेत आपल्या पित्याच्या हृदयंगम आठवणी. आजचा हा भाग दुसरा.
नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रसिको, तुम्हाला माहितीच आहे, हे वर्ष पंडित CR व्यास यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या विशेष भागामध्ये आपल्याकडे गप्पा मारायला आलेले आहेत त्यांचे शिष्य आणि सुपुत्र पंडित सुहास व्यास. त्यांचं स्वागत करूया आणि गप्पा रंगवूया. पंडितजी, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मला वाटतं जगन्नाथ बुवा पुरोहितांना एक अभिवादन करण्यासाठी म्हणून हा गुढीदास समारोह बाबांनी सुरू केला ना, आणि तो केव्हा सुरू झाला तुम्ही म्हणाला? 1977 साली. 1977 साली. तेव्हापासून तो आज तागायत चालू आहे. आणि पहिले साधारण 7-8 वर्ष बाबा बघत होते. हां, नंतर सगळं सतीशने फार उत्तम पद्धतीने ते चालू सांभाळलं. ठेवलं. हो, हे खरं आहे. इतकी वर्ष चालू कारण ठेवायचं. एक संमेलन तुम्हाला 50 वर्ष चालवायचं हो, मग म्हणजे त्यात सगळ्या गोष्टी मेंटेन व्हाव्या लागतात. हो. नुसतं संमेलन करून उपयोग नाही, नाही. खरं. मी पैसे खर्च केले आणि नाही, त्याला ती एक dignity दर्जा पण लागते. हा, आणि Dignity. कोणाच्या नावाने आपण कोणाचं? करतोय. खरं सांगायचं तर आजच्या जो स्पॉन्सरशिप म्हणून जो आपण भाग म्हणतो, बरोबर आहे. अर्थकारण महत्वाचं आहे. महत्वाचा आहे. पण तो अभिजात संगीतामध्ये बाबांनी आणला. अच्छा. हो, कारण बाबा ITC मध्ये होते. ITC मध्ये हा नोकरी ITC मध्ये नोकरी. करायचं ना. एक छोटा प्रश्न विचारू का या अनुषंगाने? म्हणजे आता तुम्ही म्हणालात की बाबांनी हे सुरू केलं, पण नंतर सतीशनी म्हणजे हे सगळं सांभाळलं सतीशजीने. तर म्हणजे बाबा आत्ताच तुम्ही म्हणाल की ITC मध्ये नोकरी करायची. हां. त्यांचं सांगीतिक शिक्षण बुवांकडे आणि पराडकर बुवांकडे सुरू होतं. सुरू होतं. अफाट वाचन होतं बाबांचं. म्हणजे हो. संगीताचे जे ग्रंथ हो. होतं ते, शिवाय स्वतःचा रियाज, स्वतःचे कार्यक्रम, त्यासाठी सगळीकडचा प्रवास. बरं, तो आज आमच्यासारखा नाही, सगळीकडे फ्लाईटनीच जातील. जे वाहन मिळेल त्या वाहनाने नाही, त्या ते प्रवास त्यावेळेस फार वेगळं हा होतं. वेगळं होतं ते. शिवाय ते शिष्य घडवत होते. या सगळ्या ह्याच्यात ते घराकडे लक्ष देणं शक्य नव्हतं, पण घर सांभाळलं तुमच्या आईने. हो. त्यांचा स्वभाव अगदी मृदू होता, पण कधी कधी असं झालंय का की तो कोमल स्वर जरा तीव्र लागलाय, काय हे आमचे हे फिरत बसतात, किंवा कधी कधी मंद्र मध्य सप्तकातला सा, एकदम तार सप्तकातला सा लागलाय, असं कधी झालंय? हो, झालं. कारण काय असतं, हं. आजच्यासारखी त्यावेळेस सुविधा नव्हत्या. हां. आमचा शशी हं. 5-6 वर्षाचा होता हां. आणि त्याला डिफ्टेरिया झाला होता. बर. तर बाबा ऑफिसमधनं घरी आले नव्हते. ते गेले होते त्यांच्या गुरुजींकडे. अच्छा. आणि आई इकडे वाट बघत होती. मी आणि सतीश लहान होतो. आमच्या शेजाऱ्यांकडे मला आणि सतीशला ठेवून आई शशीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. बर. आणि नॅचरली ॲज ए वाईफ शी विल ऑलवेज शी वॉज, हां, बरोबर. ते सगळ्यांनाच असतं. आणि बाबांना माहीत नव्हतं, त्यांना काय म्हणजे आता फोनसुद्धा नव्हता आमच्या घरात. पण ते जे आले रात्री 11 वाजता, तेव्हा मग आई नॅचरली म्हणजे ती चिडली. तर ते म्हणले, काय मी जाणार कुठे? एक तर पराडकर भाऊंकडे, नाही तर जगन्नाथ भाऊंकडे, किंवा बाबा अण्णासाहेब रातंजनकर ह्या लोकांकडे पण जात असत. मग त्या प्रसंगावर मग आई काय बोलली नाही. तिला माहीत असतं. मुळात पहिलं काय, माझ्या आईला गाण्याची आवड खूप होती. आई शाळेत शिकत होती तेव्हा तिला शाळेमध्ये संगीत शिकवायला पराडकर भाऊ होते. अच्छा. हां, ते संगीत शिक्षक होते ना शाळेमध्ये. बरोबर. आणि तिला स्वतःला गाण्याची खूप आवड होती, म्हणजे ती गातही असे. पण काय झालं की म्हणजे तिला असं वाटत होतं की माझं लग्न झालं तर कलाकाराशी व्हावं. हो, क्या बात आहे. किती असं छान ते होय. आवड. आणि तसं तिच्या मनासारखं झालं. पण अहो, काळ एवढा कठीण होता. अर्थकारण जो भाग होता तो फार कठीण होता. पण तिने आवडीने केलं. कुठलीही सगळ्यात तक्रार नाही. हां, त्याच्यामध्ये म्हणजे आपला नवरा गाणं करतो म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट करतो ही कधी तिची जाणीव नव्हती. आणि तिने वयाच्या 40-45 वर्षामध्ये तिला नोकरी करायची होती, म्हणून तिने SSC केलं. आणि त्या काळामध्ये तिला 48% मार्क मिळाले होते. आय एम टॉकिंग अबाउट 1964 किंवा 65. आणि बाबा तिला सकाळी दररोज इंग्लिश शिकवत असत. बाबांचा रियाज झाला की बाबांचं इंग्लिश खूप छान होतं ना, म्हणजे हा इंग्लिश हँडरायटिंग खूप हो, चांगलं हो, होतं. हो. तर ते शिकवत असत. हां. पण या सगळ्या याच्यामध्ये आपला नवरा काहीतरी चांगलं काम करतोय याची जाणीव तिला होती. आणि दुसरी एक खात्री होती की वाह्यातपणा करत नाही आहे. म्हणून ती बाबांनी देशमधली बंदिश केली.
त्या ह्या ह्याच्या मग ते ऐकायला आवडेल. हां, आता केदार गातोय. होय ना, बरोबर. मग आधी आपण ती बंदिश ऐकूया आणि बंदिश. मग त्या अनुषंगाने हो, मग हो, पुढचं मी प्रश्न विचार. करके करके सिंगार करके सिंगार करके सिंगार करके सिंगार ये करके सिंगार येरी कहीं ना येरी कहीं ना लग जाए नजरिया तो है नजरिया तो है मोरी ये करके लटकी चाल तोरी लटकी चाल तोरी मधुमाती जिया लहराती गुन जान की कर गई चित चोरी गुन जान की कर गई चित चोरी करके रतिया रे सारी रतिया रे सारी रतिया रे सारी रतिया रे सारी रतिया सारी रतिया रे सारी उन बिन बिताई थक गई सोवत मग तन तन पाए रतिया रे सारी रतिया रे सारी उन बिन बिताई थक गई सोवत मग तन तन पाए रतिया रे सारी रतिया रतिया सो गुन जान मोसे सो गुन जान मोसे सो गुन जान मोसे सो
जायक हो गुणदासन अपने सी सखी बुराई रतिया रे सारी रतिया 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 रे सारी पुन बिन बिताई थक गई जो मगतन तर पाई रतिया 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 रे सारे वाह, क्या बात आहे. बघा, म्हणजे कधी कधी असं म्हणतात की बायको रागावली की काहीतरी चांगलं निर्माण होतं, ते असंही शास्त्रीय संगीतात निर्माण पण त्याला होत असेल. समजूतदारपणा लागतो. आता माझ्याकडे कशाला बघायची गरज होती, मी आहे तेवढा समजूतदार. नाही मैत्र से हे शब्द सुरांचे बाबांचं जसे संगीत क्षेत्रात सगळेच मित्र होते, म्हणजे गायक वादक सगळे बाबांना अखंड भारतात त्यांना मानणार होते, तसे काही साहित्यिक त्यांचे खूप जवळचे मित्र होते. म्हणजे नाटककार विद्याधर गोखले, त्यांची मैत्रीमध्ये ही जगजाहीर मैत्री होती. तसेच पु ल देशपांडे, मला वाटतं व्यासबाबांच्या 61च्या का कुठल्या समारंभाला पुलंचं भाषण झालं होतं हस्ते झाला. आणि त्यावेळी चहापान चालू असताना काहीतरी व्यासबाबांनीच त्यांना सांगितलं ना की तुमचं हे शब्दांचं सगळं साम्राज्य आहे, आम्ही सुरांच्या दुनियेतली माणसं, जशी तुमच्याकडे निरर्थक वाक्याने काही किंमत नसते तशी आमच्या निरर्थक बंदिशीला पण काही किंमत नसते. तर म्हणजे आपली बंदिश सुद्धा अर्थवाही पाहिजे निश्चित त्यांची. आणि तेच असं म्हणायचं की टला काही अर्थ नाही. आपण जर विचार केला तर जुन्या बंदिशींचा जर आपण अभ्यासच केला नाही तर आपल्याला अर्थ कळणार नाहीत. कारण ज्या बंदिशी आहेत त्या मुळात त्या ब्रजभाषेमध्ये आहेत, पण उर्दू आहे, फारसी आहे, अशा अनेक प्रकारच्या भाषामध्ये शोरीमी यांनी केलेले टप्पे आहेत. ह्याचा अर्थ समजून गाणं हा माझा अभ्यासाचा भाग आहे. आणि तो अभ्यासाचा भाग जो आहे ना, तो जर मी टाळला तर मग बंदिशी काय मला येतात, मला 10 बंदिशी येतात, 50 बंदिशी येतात, पण मला एकाचाही अर्थ कळत नाही, उपयोग काहीच नाही. तर विचार करा की बंदिशीचा अर्थ मला कळल्यानंतर त्या बंदिशी मी कशा एक्सप्रेशन देऊ शकेन. कारण कुठलीही कला ह्याला शेवटी तुमची उत्कटता लागते. जसं बाबांना एकदा मी प्रश्न विचारला, कारण बाबांचं हिंदी बोलताना बरं डेंजरस असायचं. नाही, तो सरावाचा भाग. सराव. पण बंदिशीतला एकही शब्द असा नाही की जो तुम्ही नाही हा योग्य नाही. तर त्यांना म्हटलं, हे तुम्हाला एक बंदिश आहे चंपक रागामध्ये त्यांची की ज्याच्यामध्ये तालाबेली शब्द आहे. मी म्हटलं हा शब्द तुम्हाला कुठे मिळाला? तर त्यांनी मला उत्तर दिलं ना की भावना जर तुमची असेल तर शब्द आपोआप बाहेर येतात. क्या बात आहे. तर म्हणले मी काय कुठे डिक्शनरी बघून बंदिश नाही बनवता येत. नाही, त्याला तुम्हाला इमोशन लागतं. आणि ते इमोशन जे आहे ना ते शब्दांचं आहे, सुरांचं आहे, सगळ्या प्रत्येक गोष्टीचं आहे. लय आहे, लयमधनं शब्द येऊ शकतात. हे जो कलाकार करणार आहे त्याच्याकरता येते. तर तेव्हा मला बाबाने ते उत्तर दिलं की भावनेला शब्द आपोआप येतात. तर म्हणले मला माहीत नाही तो आला शब्द तसा. किंवा एकदा मला असंच मी त्यांच्या जगन्नाथ बुवांवरच्या बंदिशी सर्वात जास्त आहेत. हो का? 56 बंदिशी आहेत फक्त बुवांवरती. बापरे. तर त्यांना म्हटलं, म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी एक ऐसो गुणीदास म्हणून एक कार्यक्रम केला बाबांच्या शिष्याने. तो एवढ्याकरता केला, मला ते नाव का सुचलं की त्यांच्या सूर्यचंद्र बंदिशीमध्ये ऐसो गुणीदास तुमकी व्यास आहे, म्हणून मी ते ऐसो गुणीदास म्हणजे गुणीदासांची 56 रूपं त्यांनी दाखवली. बाबांच्यावर त्या काळामध्ये लोकांनी असा आक्षेप काही लोकांनी घेतला होता. तर ते असतं, टीका होतच असते की काय गुरुवर बंदिशी केल्या म्हणजे रचनाकार होतात का? तर तसं नाही आहे. काय तो आकस असतो, बाकी ठीक आहे, पण प्रत्येकाची मतं आहेत. पण प्रत्येक बंदिश त्यांची ही काहीतरी बुवांचं व्यक्तिमत्व दाखवणारी आहे. आणि मला असं वाटतं की मी एखाद्या व्यक्तीमध्ये एवढे जर त्यांच्या स्वभावाचे पैलू बघत असेल तर मग
तर रचनाकाराचंही कौतुक आहे आणि ज्यांच्यावर केलं त्या त्याचंही गुरूंचं कौतुक पण आहे. आहे. म्हणजे बरं, बाबांनी कधीही आयुष्यामध्ये जगन्नाथ बुवांकडे गेले म्हणून आपल्या स्वतःच्या गुरूंना कधीही विसरले नाही. पराडकर बुवांचं त्यांच्यावर अतोनात प्रेम प्रेम होतं. होतं. हो. नुसतं तेवढंच नाही, त्यांनी स्वतःच्या बंदिशीतनं पराडकर बुवांना, त्यांचं नाव राजाराम होतं म्हणून त्यांना रामाचं स्थान दिलं होतं. हो. राजाराम हे नाव रामाचं आहे बरोबर. म्हणून त्यांच्या बंदिशीतले येणारे अर्थ जे आहेत ते समजणाऱ्यांकरता आहेत. की एक त्यांची बंदिशी आहे रामकलीमध्ये की ज्याच्यामध्ये ते सांगतात, दस और 3 अक्षर समायो पढमंत्र जामे चितको पहचान. आपण काय म्हणतो, श्रीराम जयराम जो जप आहे हो, हो. त्याला 13 अक्षरी शब्द. हो, हो, हो. पंचाक्षरी मंत्र असतो असे जे मंत्र आहेत त्याच्यापैकी हा तो आहे श्रीराम तर जय त्यांनी राम, जय राम. स्वतःला म्हणजे स्वतःच्या गुरुला म्हणजे राजाराम बुवांना, कारण राजाराम बुवांनी त्यांना घडवलं, विचार करण्याची दिशा दिली, नुसतं ज्ञान दिलं नाही. आणि मी अगदी ह्यांनी सांगतो की एक दिवशी आमच्या घरी पुण्याला बाबा सकाळी मला वाटतं दाढी करत होते. आम्ही हॉलमध्ये बसलो होतो आणि एकदम जोरात ते काय म्हणतो त्याला हुंदका आला त्यांना. तर ते मला देवगिरी बिलावर शिकवत होते आणि त्यांना स्वतःला त्यावेळेस बुवा देवगिरी कसं शिकवत होते पराडकर बुवा याची त्यांना आठवण झाली. हां. आणि त्यांनी मला शिकवताना सांगितलं की बुवानी प्रत्येक गोष्ट कशी शिकवली हे त्यांनी सांगितलं आणि ते कधी त्यांना विसरले नाहीत. नाही तर काय होतं, व्यावहारिक जगामध्ये मी गुरु बदलत राहतो, ते बदलणं चूक आहे असंही माझं म्हणणं नाही. कसं आहे, प्रत्येकाकडे काय ना कसं असतं, पण मला घडवलं कोणी ते कधी विसरले नाहीत. अण्णासाहेब रातंजनकर, डॉक्टर एस एन रातंजनकर यांच्या सहवासात ते खूप राहिले. गिंडेकाका भटकाकांच्या सहवासात राहिले. त्यांना प्रत्येकाने दिलं काहीतरी आणि ते करताना जेव्हा त्यांना बंदिशींचा हे झाला तेव्हा एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतो की आमच्या पराडकर बुवांना बाबांच्या बंदिशी खूप आवडायच्या आणि पराडकर बुवा नोटेशनमध्ये एकदम एक्सपर्ट, म्हणजे अप्रतिम. भातखंडे नोटेशन पद्धती स्कूलमध्ये एस्टॅब्लिश करण्यामध्ये पराडकर बुवांचा हात आहे. हो, अच्छा. कारण ती सोपी आहे. कारण पराडकर बुवांना भातखंडेंनी पण तालीम दिलेली आहे. बरं 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 बरं. हां, तर ते एक संस्कार हां, जे बरोबर. असतात ते त्यांना मिळाले आणि ते कधीच कोणालाच विसरले नाही. अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांनी असं शिकवताना, म्हणजे हे मी माझ्या बाबतीत सांगतोय, बाकीच्यांचं माहीत नाही, पण त्यांना ती आठवण यायची की नाही हे मला असं शिकवलं इथून होतं. मिळालेलं आहे मला. तिथून मिळालं. खरं आहे, खरं आहे. आणि हे त्यांनी शेवटपर्यंत जपलं. जपलं. आणि म्हणूनच सांगतो, गुरुभक्ती, गुरुवर बंदिशी केल्या म्हणजे वाक्यकार होत नाही. हे वाक्य लिहायला ठीक चांगलं आहे, पण तुम्हाला गुरु समजला पाहिजे, तसं गुरुलाही शिष्य समजला पाहिजे. तुम्ही आत्ता म्हणाला तर ते मला का पटते सांगू का? म्हणजे खरं तर सर्व रसिक प्रेक्षकांना पटेल. पांडुरंग एकच आहे, संत तुकोबारा आहे ते एकच होतं. एक अभंग लिहून पुरलं असतं की पुरलं सगळं. असतं. पण पांडुरंगाचे किती विविध रूपं दिसली आणि केवढे 4,500 अभंग वेगवेगळ्या रूपात ते निर्माण हो, झाले. म्हणजे ती भावना कळली भावना पाहिजे. कळली ती पाहिजे. भावना जर कळली आणि तुम्ही तेवढा विचार केला तर की बाबा नाही, अरे ही बंदिश ह्याच्या मागे हे लिहिलं आहे, ह्याच्या मागे ही कल्पना आहे. आता आईवर केलेली बंदिश होती, ह्याच्यात बुवांचं नाव आहे, पण ती बुवांच्यावर बंदिश नाही आहे, ती कंप्लेंट वेगळ्या आहे. ह्याच्यात, बरोबर. ती बाबाने सांगितलं, तुला जर काही तक्रार करायची असेल तर तू बुवांना जाऊन तिकडे कर. जाऊन तक्रार जाय कर. कहो गुनी दासन अपने शिष्य की बुराई. सुप्रीम कोर्टात खरं जे सुप्रीम काय कोर्टात. असेल इकडे नको. काय करू, मी तिकडे गेलो की मी गाण्यावर बोलणं अमुक तमुक. बरोबर बरोबर. ही जी एक काय म्हणतो त्याला अँगल्स आहेत, प्रत्येक बरोबर, गोष्टीची एक बरोबर, दृष्टी बरोबर. आहे, ती त्यांच्या बंदिशीत आहे. आणि ही त्यांना आत्ता जसं म्हणलं तसं संत परंपरा आहे, सुविचार आहेत. त्यांच्या वागण्यात कधी आयुष्यभर तत्वानी वागले, त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांना कधीही असं वाटलं नाही. म्हणजे आमच्या जगन्नाथ बुवा म्हणायचे, काय तुम्ही लोकांना भेटत नाही, काय नाही. ते म्हणले, बुवा एक तर मला वेळ नाही आणि दुसरी म्हणजे नको त्या लोकांना जाऊन मी भेटणार नाही. नको त्या लोकांना जाऊन भेटणार. ठीक आहे म्हणले, जे काय होईल आपल्या आयुष्यात. कारण काय आहे, मी गाणं का करतो याचं उत्तर त्यांच्याकडे 100% होतं. प्रोग्राम करायचे असतात, आपल्याला व्यक्त व्हायचं असतं,
जे अव्यक्त भावना आहेत त्या व्यक्त भावना करायच्या असतात, रागातनं करायच्या आहेत, बंदिशीनं, हे सगळं जरी मान्य असलं तरी त्याच्याकरता त्यांनी कधी आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि म्हणूनच त्यांच्या हातनं इतकं कार्य झालं. सावरिया घर सावरिया घर नहीं आए घर घर नहीं घर नहीं हो सावरिया घर नहीं आए 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 रतिया रतिया बिताए तरबत सारी रतिया बिताए तरबत सारी रतिया बिताए तरबत सारी उन बीन रोवत रोवत सावरिया घर नहीं आए हो सावरिया
सावरिया घर नहीं आए रतिया बिताई तरपत सारी हो सावरिया 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 घर नहीं आए रतिया बिताए तरपत सारी रतिया बिताए तरपत सारी उन बीन रोवत रोवत सावरिया घर नहीं आए हो सावरिया हो सावरिया हो सावरिया घर नहीं आए। मैत्र से शब्द सुरांचे मैफिलीमध्ये काही लोकप्रिय राग गायले जातात म्हणजे यमन भूप जे लोकांच्या कानावर आहेत किंवा परिचित झालेले आहेत नाट्यसंगीतामुळे असेल किंवा या गेल्या 50-100 वर्षांमध्ये. पण व्यासबाबांनी अशाही काही बंदिशी केलेल्या आहेत की ज्या थोडी अशा अगदीच अनवट असं नाही पण जे राग फारसे मैफिलीत गायले जात नाहीत किंवा जे गायकांचे गायक जेव्हा गातात त्यापैकी जो एक राग म्हणजे छायानट. छायानट हा आमराग आहे. हां पण मगाशी जसं आपण यमनचं बोललो तसंच छायानटचं आहे की पंचम ऋषभाची संगती किंवा त्याची मेंढ ही त्या रागातली एक प्रामुख्याने दाखवणारी फ्रेज आहे. त्या फ्रेजला त्यांनी बाबांनी काय म्हणतो आपण त्याला ठळक केलं म्हणून ठळक केलं. त्या बंदिशी आणि ती त्यांनी बंदिश केली. आता ती सुद्धा बुवांच्यावर आहे पण त्या बंदिशीचं खरं महत्त्व असं आहे की ती पंचम ऋषभ संगती आहे. आणि बाबांनी छायानटमध्ये अजून एक बंदिश केली आहे जी आपल्याकडे तन मन धन म्हणून जी बंदिश गायली जाते त्याचा जो एक ऋषभावर हे आहे त्याला जोडून त्याच ऋषभाला फक्त वेगळ्या दृष्टिकोनातून प्रेझेंट केलं आहे आणि ही पंचम ऋषभ संगती आहे. तर ते काय आहे तेच तुम्हाला सुटण्याकरता रियाज म्हणजे काय तर मी तंबोरा घेऊन बसलो आणि गात बसलो ह्याला रियाज म्हणत नाही. रियाज म्हणजे 24 तास विचार चालू मनन चिंतन सारखं आणि ते आमच्या बाबांचं एवढं होतं. कधीतरी एकदा 26 जानेवारीला आमची फॅमिली आणि पराडकर असे आम्ही सगळे 26 जानेवारी तेव्हा लाईटिंग व्हायचं ना मुंबईमध्ये आम्ही गेलो होतो. तर बुवा आणि बाबा बाजूबाजूला बसले होते आणि त्यांचं गाण्यावरच बोलणं चालू होतं. बोलता बोलता बसचं तिकीट समजून त्यांनी 100 रुपयाची त्या काळात नोट फाडली. म्हणजे गाणं केवढ्याला पडलं. तर सांगायचा मुद्दा काय ते 24 तास त्यांचं चिंतन मनन चालायचं. याचं एक छोटं उदाहरण देतो. 95 साली बाबांना लंडनला गेले होते आणि त्यांना स्ट्रोक आला. अच्छा पायात हे झालं म्हणून त्यांना परत आणलं आणि हिंदूच्यामध्ये ॲडमिट केलं होतं. पण ते बोलत होते पण ते ओळखत नव्हते म्हणजे मला पण ओळखलं नाही त्यांनी. काय सांगता. हो मलाच विचारलं सुहास कुठे आहे म्हणून. पण हॉस्पिटलमध्ये नेलं आणि रात्रीची वेळ होती 2:30 वाजता वगैरे काहीतरी. माझ्याबरोबर आमचा पराडकर भाऊंचा मुलगा होता. त्याला म्हणले जा खाली जा आणि पान घेऊन ये म्हणले. तर तो म्हणला 2:30 वाजले आता पान कोण देणार ना. काही बोलले नाही. पटकन काहीतरी म्हणता मी त्यांना एक सहज प्रश्न विचारला की बाबा शुद्ध कल्याण गाताना म्हणजे आय वॉन्टेड हिम टू म्हणजे ते बोलावेत ना थोडंसं मी विचारलं आणि ते सुरू झाले. आणि आश्चर्य वाटेल ते त्याच्या आधी झोपले होते हे सगळं व्हायच्या आधी. हा आपल्या उजव्या पायाचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याने त्या अवस्थेमध्ये त्यांचा तीर्थालाचा ठेका चालू होता. म्हणजे त्याला मी काय म्हणतो माहिती आहे का सतत तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गाणं चालू राहिलं पाहिजे. गाणं हे मुरलं पाहिजे शरीरामध्ये. तसं त्यांचं होतं म्हणूनच एवढ्या बंदिशी झाल्या. माने ना जिया मोराऊन
ग म प प प सा 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 द प प र प प रे ग म प ग म रे सा ग म रे सा ग ग म प ग म म रे रे सा 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 मा रे ना आ मा रे ना जिया मोरा तुम बिन समझत नाई कैसे समझाऊं समझत नाई कैसे समझाऊं मानना जिया मोरा तुम बिन मानना 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 जिया मोरा तुम बिन एक छोटंसं अगदी पटकन विचारतो आपल्याकडे, जरा वेळेचं बंधन आहे म्हणून, की तुम्ही नेहमी म्हणतात की बाबांच्या ना कधी कधी गुणगुणण्यामधनं काही काही निर्मिती झालेली आहे. म्हणजे असं नाही की आत्ता मी गुणगुणतोय काहीतरी निर्मिती करण्यासाठी, असं नव्हतं. ते काहीतरी गुणगुणले आणि निर्मिती झाली. ते कल्याणचाच कुठल्या दणकोनी कल्याण. मग तो जरा आधी आपण ऐकूया का? गुणगुणण्यामधनं निर्माण झालेला राग तो ऐकूया.
कछु देख चंदा नवनिकस आयो देख चंदा नवनिकस आयो देख चंदा देख 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 चंदा नवनिकस आयो देख चंदा देख चंदा नवनिकस आयो देख चंदा नवनिकस आयो देख चंदा नवनिकस आयो अब तो भई बेर जाने दे घर मुई अब तो भई बेर अब तो भई बेर अब तो भई बेर जाने दे घर मुई कर से कर छोड़ जिया घबराए देख चंदा नवनिकस आयो देख चंदा चंदा देख चंदा नवनिकस आयो देख चंदा नवनिकस आयो देख चंदा नित की बात संग कुंवर कान नित की बात संग कुंवर कान मन भूल बैठी भयो मोरा घर मन भूल बैठी भयो मोरा घर कैसे छिपाऊं कैसे छिपाऊं कैसे छिपाऊं मिलन की ये चोरी कैसे छिपाऊं मिलन की ये चोरी नजर कंकन की मुझे डराए देख चंदा नवनिकस आयो देख चंदा देख चंदा देख चंदा देख चंदा नवनिकस आयो देख चंदा देख चंदा देख चंदा मैत्र से है शब्द सुरांचे सुहासदादा, खरं तर तुमच्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ आहे आणि व्यासबाबांच्या 255 काय 256 बंदिशी म्हणजे त्यावर बोलत बसलो तर प्रत्येक बंदिशीची काहीतरी एक गोष्ट आणि काय म्हणूया आपण म्हणजे ती बंदिश सादरीकरण एक वर्ष सहज निघून जाईल म्हणजे अगदी असे अगदी किस्से आरामशीर सांगताना. आरामशीर जाईल. पण कुठेतरी वेळेचं बंधन आपल्याला काय म्हणतो पाळावं लागतं. तर आजच्या आपल्या भागाची सांगता आपण व्यासबाबांच्याच एखाद्या गाजलेल्या बंदिशीने करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी रात्री 8:30 वाजता. सांगता पंडित CR व्यास यांच्या गाजलेल्या बंदिशीने. कुठली बंदिश तेवढं फक्त सांगा. हां, आपण आता एवढं गुरुवर बोललो तर एक बाबांची बंदिश आहे, त्याच्यामध्ये गुरु हा शब्द आहे पण तो सगळ्यांना लागू आहे. अच्छा. आणि तिथे गुरु म्हणजे आपण स्वप्न रंगवतो ना आयुष्यामध्ये की अमुक आहे तमुक आहे,
पण ह्याच्यात बाबांनी सांगितलं निसदिने रंगाये सपने सुहाने और पाछे कछु नाही पावे. आपण स्वप्न खूप रंगवतो पण मिळत काहीच नाही. तर मान गुणी जान ज्या गुरु शरण. तुला जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तू गुरु शरण जा. अशी ही बाबांची समर्पित भावना आहे. ती भावना या धानीमध्ये आम्ही सगळे मिळून गातो. जरूर 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 जरूर. मनवा तू मन जाने मनवा तू मन जाने हो मनवा दिन रंगाए सपने सुहाने और पाछे कछु नहीं पावे और पाछे कछु नहीं पावे